आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हा व्हिडिओ जाणून घेऊया मोक्षदा एकादशीचे व्रत कसे करावे. या एकादशीची व्रतकथा काय आहे व ह्या दिवसाचे श्रेष्ठत्व काय आहे. सर्वच एकादशींचे व्रत हे 3 दिवसांचे असते. त्याचप्रमाणे ह्या एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जवाची भाकरी व मुगाच्या डाळीचे भोजन करावे. रात्री भोजन करू नये. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. त्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करावा. नित्य दैनंदिन कार्य किंवा उपासना साधना पूजा जी करीत असाल ती आधी करून घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूंचे पूजन करावे. रात्री जागरण करावे. यावेळी भजन पूजन कीर्तन नामस्मरण जे येत असेल ते जरूर करावे. त्यानंतर द्वादशीला दुपारी पारणे करावे. रात्री भोजन करू नये. अशा प्रकारे ह्या एकादशीचे व्रत केले असता त्या व्यक्तीस त्या भक्तास अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. ही एकादशी मोहाचा नाश करणारी आहे. म्हणून या एकादशीस मोक्षदा एकादशी असे म्हणतात. मोक्ष प्राप्त करून देणारी एकादशी आहे. याच दिवशी महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजेच गीता होय. म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता याच दिवशी सांगितली होती. म्हणून या दिवशी भगवान श्रीकृष्ण व व्यास ऋषींचे पूजन करावे. श्री भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करावे. या दिवशी गीतेचा पाठ व्याख्यान प्रवचन सत्संग जे शक्य होईल ते जरूर करावे किंवा हे कार्यक्रम जेथे होत असतील तेथे जरूर जावे. याच दिवशी श्री भगवद्गीता ग्रंथाची मिरवणूक देखील काढावी. असे ह्या दिवसाचे श्रेष्ठत्व आहे. मोक्षदा एकादशीची व्रतकथा याप्रमाणे आहे. फार पूर्वी चंपक नावाच्या नगरात वैश्वानस नावाचा राजा राज्य करीत होता. तो धर्माने वागणारा सत्य बोलणारा ब्राह्मणांचा आदर करणारा होता. त्यामुळे त्याचे प्रजाजनही सुखी व आनंदी होते. एका रात्री तो झोपला असता त्यास स्वप्न दिसले. त्यात त्याच्या पितरांनी सांगितले, हे राजन, आम्ही नरक यातना भोगत आहोत, तरी आमच्या सद्गतीसाठी काही उपाय करावा. आणि स्वप्न समाप्त झाले. राजास जाग आली. तो विचार करू लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तर तो चिंताग्रस्त झाला. मनात विचार करू लागला, आपल्याला रात्री जे स्वप्न दिसले ते कुणाला सांगावे. असा विचार करून तो एका ब्राह्मणाकडे गेला. त्यांना सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितले, हे राजन, आपल्या नगराजवळच पर्वत मुनींचा आश्रम आहे. तू त्यांना ही समस्या सांगावी. ते निश्चित तुला मार्गदर्शन करतील. राजा त्या ऋषीमुनींकडे गेला व रात्री दिसलेले स्वप्न त्यांना सांगितले. माझे पितर नरक यातना भोगत आहे. त्यांच्या मुक्तीचा मार्ग आपण सांगावा. ऋषींनी योग सामर्थ्याने पाहिले तर खरेच त्याचे पितर नरक यातना भोगत आहेत. त्यांनी राजास सांगितले, मागील जन्मी तुझ्या पित्यांनी तुझ्या मातेची इच्छा पूर्ण केली नाही, त्याचे पाप ते भोगत आहे. राजाने विचारले, यावर काय उपाय आहे. ऋषींनी सांगितले, हे राजन, तू मोक्षदा एकादशीचे व्रत करावे. त्यामुळे तुझ्या पितरांना मोक्ष प्राप्त होईल. राजाने विचारले, पण हे व्रत कसे करावे. ऋषींनी त्यास 3 दिवसात काय करावे सर्व समजावून सांगितले. व ह्या एकादशीचे व्रत केल्यानंतर पारणे झाल्यानंतर तो हातात जल घेऊन संकल्प करावा की मी ह्या एकादशीच्या व्रताचे पुण्य माझ्या पितरांना देत आहे, ज्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त हो, असे म्हणून जल सोडावे. राजा आपल्या घरी आला. त्यानंतर त्याने पुढे मोक्षदा एकादशीचे व्रत केले. संकल्प करून जल सोडले, ज्यामुळे त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त झाला. अशी ही मोक्षदा एकादशीची व्रतकथा आहे. हे व्रत केल्याने आपल्या देखील पितरांचा उद्धार होतो. म्हणून हे व्रत जरूर करावे. ही एकादशीची व्रतकथा ब्रह्मपुराणात, पद्मपुराणात, व्रत परिचय ग्रंथात अशा अनेक ग्रंथात वर्णित आहे. ती संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.